नमस्कार, मी मानसी जाधव. डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला पाहूया काही ठळक घडामोडी. कुवे घाटात कार 250 फूट दरीत कोसळली. 2 लहान मुलांसह 4 जण जखमी. जमिनीचा मोबदला न मिळाल्याने चौपदरीकरण रखडण्याची शक्यता. युवा सेनेच्या दणक्यानंतर जगबुडी पुलाचे रखडलेले काम सुरू. राज्यात वीज कर्मचारी 7 जानेवारीपासून 3 दिवस संपावर. आणि बनावट आधार पॅन कार्ड बनवणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड दापोली मार्गावरील कुवे घाटात मारुती स्विफ्ट कार सुमारे 250 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 2 लहान मुलांसह 4 जण जखमी झालेत. अपघातात जखमी झालेले सर्वजण पुणे जिल्ह्यातील असून ते पर्यटनासाठी दापोली तालुक्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात तिवरे कुंभार येथे राहणारे सूर्यकांत चंद्रकांत शिर्के हे शिकारपूर पुणे येथे राहणारी आपली मैत्रीण सोनल नितीन होले व तिच्या नंदिनी आणि आर्यन या 2 मुलांसह दापोली येथे पर्यटनासाठी आले होते. आज सकाळी ते परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या या स्विफ्ट कारला खेड दापोली मार्गावरील कुवे घाटात भीषण अपघात झाला. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार कुवे घाट उतरत असताना चालक सूर्यकांत यांचा कारवरील ताबा अचानक सुटला आणि ती कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन सुमारे 250 फूट खोल दरीत कोसळली. जखमींना येथील रेस्क्यू व मदत ग्रुपच्या सदस्यांनी अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढून भरणे नाका येथील SMS रुग्णालयात दाखल केले. दापोली पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून अनिल चांदणे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मोबाईल आहे ना. मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला न मिळालेल्या जमीन मालकांनी चौपदरीकरणाच्या कामाला हरकत घेतली आहे. मोबदला न मिळालेल्या एका जमीन मालकाने भोसले घाटात तशा आशयाचा बॅनर लावून जमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला असल्याने महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भोसले विराचीवाडी येथील आत्माराम भागोजी पाटील या जमीन मालकाची भोसले घाटात असलेली गट क्रमांक 585 ही जागा महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या लगत असलेल्या इतर लाभार्थींना जमिनीचा मोबदला मिळाला आहे. मात्र पाटील यांना जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नसल्याने पाटील यांनी या जमिनीत काम करण्यास ठेकेदाराला मज्जाव केला आहे. आपल्या अपरोक्ष कोणीही जागेत प्रवेश करून जागेत खोदाई करू नये असे बजावणाऱ्या सूचना फलकच पाटील यांनी या जागेत लावला आहे. या फलकामुळे महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगबुडी नदीपुलाचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी युवा सेनेने छेडलेल्या आंदोलनाला अखेर यश आलंय. युवा सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाचे ठप्प झालेले काम अखेर सुरू केलंय. गेले काही महिने बंद असलेले पुलाचे काम पुन्हा सुरू करण्यात यावे यासाठी वर्षभरापूर्वी युवा सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी जून 2018 अखेर पुलाचे काम पूर्ण केले जाईल आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कामामध्ये काहीच प्रगती केली नाही. आंदोलन करणाऱ्या युवा सैनिकांची ही घोर फसवणूक असल्याने या फसवणुकीचा जाब विचारण्यासाठी युवा सैनिकांनी 4 दिवसापूर्वी महामोर्चाचे आयोजन केले होते. खेड प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चा दरम्यान युवा सैनिकांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने सुनावले होते. युवा सैनिकांच्या या इशाऱ्यानंतर जाग आलेल्या अधिकाऱ्यांनी पुलाचे बंद असलेले काम सुरू केले. महावितरणचे खासगीकरण करणाऱ्या केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात राज्यात 7 जानेवारी तर देशात 8 व 9 जानेवारी रोजी महावितरणचे कर्मचारी व अभियंते संपावर जाणार असल्याची माहिती इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशन अध्यक्ष व जागतिक पातळीवरील संघटना WFTOचे सचिव मोहन शर्मा यांनी दिली आहे. ग्राहक व कर्मचाऱ्यांनाही मारक असलेल्या या कायद्याच्या विरोधात 26 डिसेंबर पासून संपूर्ण देशभरात आंदोलन छेडण्यात येत असून त्यामध्ये सुमारे 15 लाख कर्मचारी व अभियंते सहभागी होणार आहेत. दिनांक 1 जानेवारी 2019 पासून राज्यातील कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत तर 3 जानेवारी रोजी सर्वत्र निवेदन सादर केली जाणार आहेत.
त्यानंतर 7 जानेवारी रोजी राज्यभर संप होणार असून त्यानंतर देश पातळीवर 8 व 9 जानेवारी रोजी संप होणार आहेत. विद्युत मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच 20 कर्मचारी व अभियंते एकत्रितपणे संप करत असल्याचेही शर्मा यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या नावे खोटे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक बनवून त्या आधारे शेतकऱ्यांची जमीन विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात नाटे पोलिसांना यश आले. हा प्रकार सुमारे आल्यानंतर अवघ्या 4 दिवसात नाटे पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून पुणे येथून या दोघांना अटक केले. मधु ज्ञानेश्वर साळवी व संजय घाडगे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या नवीन मतदान प्रक्रियेत यंदापासून मतदर्शक यंत्राचाही समावेश होणार आहे. मतदाराला या मतदर्शक यंत्रामध्ये 7 सेकंद दिलेल्या मताची माहिती दिसणार आहे. त्यामुळे मतदानाचा कालावधी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले. साहजिकच या नव्या प्रक्रियेमुळे मतदाना दिवशी शेवटच्या तासात राजकीय कार्यकर्त्यांकडून मतदारांची कृत्रिम गर्दी करून होणाऱ्या मतदानाला आळा बसण्याची शक्यता व्यक्त होते. सध्या या नवीन मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. या प्रशिक्षणानंतर ग्रामस्थांना या प्रक्रियेची माहिती देण्यात येत आहे. देशातील मागील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर जुन्या मतदान यंत्रामध्ये घोळ करण्यात आल्याचा आरोप यापूर्वी विरोधकांनी केला होता. यामध्ये मतदार जरी आपल्या उमेदवाराला मत देत असला तरी प्रत्यक्षात मतयंत्रामध्ये निश्चित केलेल्या उमेदवारालाच पडत होते, असा आक्षेप नोंदवण्यात आलाय. या वाद विवादावर पडदा पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने यंदा ही प्रक्रिया पद्धतच बदलण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे या निर्णयामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पेपरलेस मतदान पद्धत राबवणाऱ्या निवडणूक आयोगाला एक पाऊल मागे येत मतदानासाठी कागद वापरावा लागला आहे. या यंत्रातील मतपत्रिका खूप लहान आकाराच्या कागदावर छापली जाणार असून ती आपोआप एका डब्यात सीलबंद होणार आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आज दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भरणी नाका येथील गणेश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती सुलभाताई दौंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवीदास बसवदे, प्रकाश जाधव, दीपक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान राज्य संयुक्त चिटणीस कृष्णा चिकणे, प्राचार्य शिक्षक पतपेढीचे चेअरमन रमाकांत शिगवण, सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शाळा, विज्ञान प्रदर्शन, प्रावीण्य मिळवलेले प्राथमिक शिक्षक, इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थी, 5वी व 8वी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी, बीएड पदविका उत्तीर्ण प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षकांच्या डॉक्टर, वकील व इंजिनियर पाल्य यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष सुखदेव पवार, सचिव अविनाश साळुंके, कोषाध्यक्ष राजेंद्र बेलोसे, महिला प्रतिनिधी सौ प्रणाली जंगम, सौ नेहा मुरुडकर, कार्याध्यक्ष अनंत कर्जवकर यांच्यासह सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात प्रसार माध्यमांची गती विलक्षण वाढली आहे. मात्र त्यामुळे या माध्यमांची विश्वासार्हता ही धोक्यात आली आहे. त्याचवेळी इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडिया अर्थात प्रभावी समाज माध्यम आपल्या हाती आले आहे. मात्र त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला अजून तितकेसे कळलेले नाही. अन्याय अत्याचाराविरोधात लढताना अगदी बेदरकारी सत्ता उलथवण्याची ताकद या समाज माध्यमांकडे आहे. त्यामुळे इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्या युवकांनी सर्वप्रथम या माध्यमांची ताकद ओळखावी, असे प्रतिपादन पत्रकार शशांक सिनकर यांनी केले. खेडमधील ICS महाविद्यालयाच्या वतीने चाकाळे येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे ग्रामीण पुनर्रचना शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सोशल मीडिया आणि आजचा युवक या विषयावर युवकांना मार्गदर्शन करताना शशांक सिनकर बोलत होते. ते म्हणाले की वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया असे प्रामुख्याने 3 मुख्य प्रकार माध्यमांचे आहेत. त्यापैकी वृत्तपत्रांनी आपला राजकीय अजेंडा वापरायच्या नादात आपली विश्वासार्हता गमावली, तर ब्रेकिंग न्यूज करताना सनसनाटी निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती देण्यामुळे वृत्तवाहिन्या बदनाम झाल्या, अशी खंतही सिनकर यांनी व्यक्त केली आहे. आता सोशल मीडियासारखे प्रभावी अस्त्र आपल्या हाती आलंय, पण त्याचा वापर करताना त्याची ताकद ओळखणे फार जरुरीचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच 20 रुपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. RBIच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 200, 2000 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्यानंतर RBIने याआधीच 10, 50, 100 आणि 500 रुपयाच्या वेगवेगळ्या रंगातील नोटा चलनात आणल्या आहेत. RBIच्या आकडेवारीनुसार दिनांक 31 मार्च 2016 पर्यंत 20 रुपयांच्या नोटांची संख्या 4.92 अब्ज इतकी होती. मार्च 2018 पर्यंत ती 10 अब्ज झाली. ही संख्या चलनातील एकूण नोटांच्या 9.8% इतकी आहे.
रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह भरणे नाका येथे रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज तायक्वांदो स्पर्धा 2018 अंतर्गत रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित भरणे तायक्वांदो स्पोर्ट क्लब व शिवसेना शाखा भरणे वतीने आयोजित करण्यात आलेल्या तायक्वांदो स्पर्धेचा समारोप कार्यक्रम खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री वैभवजी खेडेकर साहेबांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी तायक्वांदो खेळाडूचे राष्ट्रीय पंचाचे सन्मान वैभवजींच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी ऋषिकेश कानडे, मनविसे माजी जिल्हा अध्यक्ष नंदू साळवी, भरणे पंचायत समिती सदस्य सौ मानसी जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य महेश जगदाळे, अनंतराय प्रभू, तालुका अध्यक्ष पुष्पेंद्र दिवटे, नईम चौगुले, साठेसर, प्रसिद्धी माध्यम प्रमुख अंकुश मिर्लेकर, कौशल चिखले, आयोजक विनय तोडणकर, सुनील सागवेकर व इतर मान्यवर उपस्थित होते। शेवटी पुन्हा एक नजर काही ठळक घडामोडींवर। कुवे घाटात कार 250 फूट दरीत कोसळली, 2 लहान मुलांसह 4 जण जखमी। जमिनीचा मोबदला न मिळाल्याने चौपदरीकरण रखडण्याची शक्यता। युवा सेनेच्या दणक्यानंतर जगबुडी पुलाचे रखडलेले काम सुरू। राज्यातील 20 कर्मचारी 7 जानेवारीपासून 3 दिवस संपावर आणि बनावट आधार पॅन कार्ड बनवणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या। याबरोबरच दीप न्यूज संपल्या। पुन्हा भेटूया काही विशेष घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।